नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. अफवेचा स्फोट, वडाळा नाक्यात गॅससाठी नागरिकांची झुंबड. नंबर लागत नाही, नागरिक संतप्त. गॅस एजन्सीवर गर्दीचा स्फोट. 2 दिवसात बुकिंग दुप्पट. वडाळा नाक्यात गॅससाठी झुंबड. नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात आज गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मयूर गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ऑनलाईन बुकिंगसाठी नंबर लागत नसल्याच्या तक्रारी आणि केवायसी प्रक्रियेसाठी आलेल्या ग्राहकांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. नाशिकच्या वडाळा नाका परिसरातील मयूर गॅस एजन्सी समोर आज सकाळी 10 वाजेपासून नागरिकांची मोठी गर्दी झाली. गॅस सिलेंडर मिळणार नसल्याची अफवा पसरल्याने अनेक नागरिकांनी थेट एजन्सीकडे धाव घेतली. ऑनलाईन बुकिंगसाठी नंबर लागत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे अनेक ग्राहक सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सी समोर जमा झाले. वाढत्या गर्दीमुळे काही काळ ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काही काळ एजन्सी कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. याशिवाय गॅस कनेक्शनसाठी आवश्यक असलेल्या केवायसी प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने ग्राहक एजन्सीत दाखल झाले होते. त्यामुळे एजन्सी परिसरात आणखी गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी दररोज साधारण 600 ते 700 सिलेंडर बुकिंगसाठी नंबर लागत होते. मात्र गेल्या 2 दिवसापासून अचानक मागणीत मोठी वाढ झाली असून दिवसाला 1500हून अधिक नंबर नोंदवले जात आहेत. दरम्यान गॅस सिलेंडर मिळणार नसल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे दिसून आले. एजन्सीकडून मात्र पुरवठा नियमित सुरू असल्याचे सांगण्यात आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक आवाज न्यूज, नाशिक.